थांबा, तुमची पण कुंभ रास आहे का? तर उद्या 28 ऑगस्टच्या पौर्णिमेच्या रात्री साक्षात 142 वर्षानंतर असहाय्यक महाविनाशकारी शनिचक्र, विषयोग आणि काळी दृष्टियोग पेटत आहे, ज्याची कल्पनाही तुम्ही स्वप्नात केली नसेल. कुंभ राशीच्या जातकांनो, श्वास रोखून धरा, कारण 28 ऑगस्टच्या रात्री तुमच्या हसत्या खेळत्या संसारावर अशी एक महाभयंकर काळी नजर पडणार आहे, ज्यामुळे सर्व काही एका रात्रीत उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तुमच्याच विश्वासातल्या माणसाने शत्रूसोबत हातमिळवणी करून तुमच्या संसाराला सुरंग लावण्याची पूर्ण तयारी केली आहे. जर तुम्ही एकही सेकंद गाफील राखला नाही तर मोठा धोका देखील बसल्याशिवाय राहणार नाही. कोणती आहे ती काळी नजर? कसा वाचवायचा तुमचा संसार? जर स्वतःचे घर, पैसा, नाती वाचवायची असेल तर हा व्हिडिओ एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण काळ तुमच्या उंबरठ्यावर उभा आहे. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जरी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त अशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता एकही सेकंद सुद्धा तुमची नजर स्क्रीनवरून बाजूला हटवू नका, कारण 28 ऑगस्टच्या या पौर्णिमेची रात्र तुमच्या संसारावर सामान्य रात्र नसून तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी काळी रात्र ठरणार आहे. वैद्यकीय ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीचा स्वामी साक्षात न्यायाचे देवता शनिदेव आहेत आणि सध्या कुंभ राशीवर शनीची 7.5 पूर्ण ताकदीने सुरू आहे. पण उद्या 28 ऑगस्टच्या पौर्णिमेला आकाशात साक्षात 142 वर्षानंतर असहाय्यक महाविनाशकारी शनिचक्राचा संसार भक्ष योग पेटत आहे, ज्याची थेट काळी नजर तुमच्या हसत्या खेळत्या घरावर पडणार आहे. जेव्हा जेव्हा शनी आणि चंद्राची ही काळी युती होते, तेव्हा माणसाचे घर, संसार आणि नाती एका रात्रीत राख रांगोळी होतात. 28 ऑगस्टच्या पौर्णिमेच्या रात्रीपासून कुंभ राशीच्या जातकांच्या संसारावर या 5 महाभयंकर काळ्या घटना आणि धक्के धडकणार आहेत, ज्याचे नाव ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. 28 ऑगस्टच्या पौर्णिमेनंतर संसारावर पडणाऱ्या त्या 5 भयंकर घटना. पहिली काळी नजर, पती पत्नीत अचानक भयंकर वाद आणि संशयाचा ढोब. 28 ऑगस्टच्या रात्रीपासून घरातील वातावरण अचानक विषारी बनेल. कालपर्यंत एकमेकावर प्राण ओतणारे पती पत्नी क्षुल्लक कारणावरून एकमेकांचे वैरी बनतील. मनात एक असा भयंकर संशय पेटून उठेल की हसत्या खेळत्या संसारावर कायमचा मोडण्याच्या आणि घटस्फोटाच्या वळणावर येऊन थांबेल. दुसरी काळी नजर, घरातील शांततेचा सर्वनाश आणि देव्हाऱ्यात विघ्न. 28 ऑगस्टच्या पौर्णिमेनंतर तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा अचानक गायब होईल. घरात पाऊल ठेवताच डोक्यात प्रचंड चीड आणि अस्तव्यस्तता पसरेल. घरातील लहान मुले सतत आजारी पडतील आणि देव्हाऱ्यातील शांतता भंग पावून घरात नकारात्मक शांतीचा वापर वाढेल. तिसरी काळी नजर, साचलेल्या तिजोरीवर दरोडा. ज्या संसाराला उभं करण्यासाठी तुम्ही रक्ताचं पाणी केलं, तोच पैसा पौर्णिमेनंतर वाळूसारखा हातातून निसटून जाईल. विश्वासातील माणसावर अद्भुत विश्वास ठेवल्यामुळे कुंभ राशीचे किंवा एका चुकीच्या गुंतवणुकीमुळे लाखो रुपयाचे कर्ज डोक्यावर होऊन तुमची तिजोरी पूर्ण रिकामी होईल. चौथी काळी नजर, मुलांच्या प्रगतीवर गुप्त शत्रूची वाईट दृष्टी. तुमच्या घरातील आनंद, मुलांची प्रगती पाहून जळणारे तुमचेच ओळखीचे गुप्त शत्रू या पौर्णिमेच्या रात्री अतिशय भयंकर खेळ खेळणार आहेत. मुलांचं शिक्षण, करिअर, आरोग्यावर अचानक मोठी संकट उभे राहतील. पाचवी काळी नजर, कौटुंबिक मनमानी आणि कलंक. समाजात तुमच्या संसारावर घराची प्रतिष्ठा आहे धुळीत मिळवण्यासाठी गुप्त कटकारस्थान रचले झाले, ज्यामुळे तुमच्यावर असा खोटा आळ किंवा कलंक लागला आहे, ज्यामुळे तुम्हाला समाजात तोंड दाखवणे कठीण होऊन बसले. पण मंडळी, या 5 भयंकर काळ्या घटना आणि संसाराच्या विनाशामागे नेमका कोणाचा हात आहे? 28 ऑगस्टच्या त्या काळ्या पौर्णिमेच्या मध्यरात्र ठीक 12 वाजता तुमच्याच घरात असा कोण गुप्त गेम प्लॅन शिजवला जाणार आहे, ज्याची कुणकुणही तुम्हाला लागली नाही? तर नक्की हा पहा पुढच्या भागामध्ये. आता श्वास रोखून धरा, कारण आता मी 28 ऑगस्टच्या त्या काळ्या पौर्णिमेच्या मध्यरात्रीचे सर्व भयंकर गुप्त सत्य बाहेर काढणार आहे.
कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, 28 ऑगस्टच्या रात्री ठीक 12 वाजता जेव्हा तुमचे संपूर्ण कुटुंब गाढ झोपतं, तेव्हा तुमच्या संसारावरची राख रांगोळी करण्याचा सर्वात मोठा आणि गुप्त प्लॅन अंतिम केला जाणार आहे. काय घडणार आहे त्या मध्यरात्री 12 वाजता? ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा माणसाचा, भावनेचा आणि संसाराचा स्वामी आहे. 28 ऑगस्टला शनी आणि चंद्राची ही विषारी सावली तुमच्या घरावर थेट ताबा मिळवेल. पहिली भयंकर गोष्ट, तुमच्या ओळखीची, तुमच्या घरातील नियमित येणारी आणि तुमच्यासोबत गोड बोलणारी एक विषारी कपटी व्यक्ती, जी बाहेरचे गुप्त शत्रूंना तुमच्या घरातील सर्व कमजोरी दुवे पुरवत आहे. दुसरी भयंकर गोष्ट, पती पत्नीत कायमचा दुरावा निर्माण करणे, तुमच्या घरातील पैशाचा पूर्णपणे ब्लॉक करणे, मुलांच्या भविष्यावर काळी सावट टाकणे. हा सर्व कट त्या रात्री शिजला जाणार आहे. ही विषारी व्यक्ती कशी ओळखायची? 28 ऑगस्टच्या दिवशी ही व्यक्ती तुमच्याशी गरजेपेक्षा जास्त जवळीक साधेल, तुमच्या घरातील बातम्या काढण्याचा प्रयत्न करेल, पण तिचे डोळे आणि तिचं गुप्त हालचाल, तिच्या मनातील द्वेष उघडा पडेल. जर या पौर्णिमेच्या रात्री तुम्ही गफील राहिला तर, स्वतःच्या संसाराचे रक्षण केले नाही तर, 29 ऑगस्टचा सूर्योदय तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का घेऊन येईल. पण या महाविनाशकारी काळे नजरेपासून आणि गुप्त शत्रूच्या जाळ्यातून स्वतःचा संसार वाचवण्यासाठी कुंभ राशीच्या जातकांनो कोणत्या 4 अभ्यंत भीती उभ्या कराव्या, त्यातील पहा पुढच्या भागामध्ये. कुंभ राशीच्या माझ्या जातकांनो, भावांनो आणि लाडक्या बहिणींनो, आता एकही सेकंद सुद्धा विचलित होऊ नका. कारण 28 ऑगस्टच्या पौर्णिमेची ही महाविनाशकारी काळी नजर आणि गुप्त शत्रूचे षडयंत्र धुळीत मिळवण्यासाठी तुमच्या संसाराभोवती या 4 अभेद्य आणि कडक सावधगिरीच्या भिंती उभ्या कराव्या लागल्या. जर या 4 भिंती तुम्ही आजच तुमच्या घराच्या अवतीभोवती उभ्या केल्या नाही तर 28 ऑगस्टची ती काळ रात्र तुमच्या संसाराला शांतता, पैसा, समृद्धी कायमची हिरावून घेईल. पहिली भिंत, घरातील गुपित. उंबरठ्याबाहेर अजिबात जाऊ देऊ नका. 28 ऑगस्टच्या पौर्णिमेच्या दिवशी घरात पती पत्नी किंवा कौटुंबिक किती वाद झाला तरी तो आवाज किंवा ती गोष्ट उंबरठ्याबाहेर तिसऱ्या व्यक्तीपर्यंत जाता कामा नये. शत्रू तुमच्या घरातील भांडणांचा आणि कमजोर क्षणाचा फायदा घेण्यासाठी दारात टपून बसले आहेत. घरातील वाद घरातच मिटवा. घराची अब्रू वेशीवर टांगू नका. दुसरी, तुमचा संसार, तुमची मुले किंवा तुमची पैशाच्या विषयात कोण्या परक्या नातेवाईकाला किंवा मित्राला मध्यस्थ करू नका. 28 ऑगस्टच्या या काळ्या योगात जी व्यक्ती तुमचे भले करायचे नाटक करून मध्यस्थानी करायला येईल, तीच व्यक्ती तुमच्या संसारावर आग लावायचे काम करेल. संसाराच्या निर्णयात फक्त पती पत्नी, आई वडील असावे. तिसरी भिंत, पैशाचा आणि घरातील वस्तूचा व्यवहार पूर्ण. 28 ऑगस्टच्या पौर्णिमेला घरातील झाडू, भांडी, दागिने किंवा रोकड रक्कम कोणालाही उधार वापरण्यासाठी देऊ नका. या पौर्णिमेच्या दिवशी घरातील लक्ष्मी किंवा वस्तू बाहेर गेले तर त्याच्यासोबत तुमच्या घरातील भरभराट आणि आनंद सुद्धा निघून जाईल. पैशाच्या तिजोरीला कडक कुलूप लावा. चौथी अभेद्य भिंती, रात्रीच्या वेळी मुख्य दारावर सुरक्षा कवच. 28 ऑगस्टच्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर मुख्य दारावर हळद आणि मिठाचे पाणी शिंपडा आणि उंबरठ्यावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. पौर्णिमेच्या रात्री फिरणाऱ्या वाईट शक्ती आणि गुप्त शत्रूची काळी नजर तुमच्या घरात पाऊल टाकताच प्रयत्न करेल, पण हे सुवर्ण कवच त्या काळ्या नजरेची दारातच राख रांगोळी करेल. पण 28 ऑगस्टच्या या संसारावरील महाभयंकर काळ्या नजरेचा धुव्वा उडवण्यासाठी आणि साक्षात शनिदेव महादेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणते 5 सिद्ध महाउपाय करायचे आहे हे आपण पाहणार आहोत पुढच्या भागामध्ये. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता जरा छातीवर हात ठेवा आणि पूर्ण एकाग्रतेने पुढील 5 मिनिटं ऐका. कारण 28 ऑगस्टच्या पौर्णिमेची काळी नजर कितीही भयंकर असू दे किंवा काळ तुमच्या संसाराच्या विरोधात उभा राहिला तरी आपल्या सनातनी शास्त्रात असे प्रत्येक महाविनाशकारी राख रांगोळी करायचे 5 अमोघ आणि अत्यंत शक्तिशाली सिद्ध महाउपाय दिले आहेत. 28 ऑगस्टच्या सूर्योदयापासून ते पौर्णिमेच्या मध्यरात्रीपर्यंत जर तुम्ही हे 5 उपाय केले तर
कुंभ राशीच्या संसाराचा बालही बाका होणार नाही आणि साक्षात न्यायाधीश शनिदेव, देवाचे देव महादेव स्वतः तुमच्या कुटुंबाचे रक्षण करायला ढाल बनून उभे राहतील. पहिला महाउपाय, संसाराचे रक्षण करणारा शिव अभिषेक. संसारावरील कोणतीही काळी नजर, विष, योग नष्ट करण्याची ताकद साक्षात देवाचे देव महादेवाच्या चरणी कसे करायचे? 28 ऑगस्टच्या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी शिव मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर कच्चे दूध आणि थोडे काळे तीळ अर्पण करा. मंत्र ओम नमः शिवाय किंवा ओम महादेवाय नमः. हा उपाय घरातील सर्व नकारात्मक शक्ती, पती पत्नीतील वाद आणि संसारावर आलेलं मोठं संकट एका सेकंदात भस्म होईल. दुसरा महाउपाय, मुख्य उंबरठ्यावर मोहरीच्या तेलाचा महादिवा. शत्रूची काळी नजर, वाईट शक्ती दारातच रोखण्यासाठी हा अमोघ तोडगा आहे. कसे करायचे? 28 ऑगस्टच्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर घराच्या मुख्य दाराच्या बाहेर उजव्या बाजूला मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. शनिदेवाची सुरक्षा ढाल तुमच्या घराभोवती तयार होईल आणि कोणतीही वाईट दृष्टी घरात पाऊल टाकू शकणार नाही. तिसरा महाउपाय, काळी मिरी आणि लिंबाचे अभेद्य नजर कवच. घरातील मुलांच्या प्रगतीवर आणि संसारावर लागलेली काळी नजर उतरण्याचा हा सिद्ध तोडगा आहे. कसे करायचे? 28 ऑगस्टच्या रात्री घरातील सर्व सदस्यावरून 7 काळे मिरीचे दाणे आणि सलग लिंबू 7 वेळा ओवाळून घराबाहेर चौकात फेकून द्या. तुमच्या संसारावर लागलेली जुन्यात जुनी काळी नजर, गुप्त शत्रूची करणी बांधा किंवा एका क्षणात नष्ट होईल. चौथा महाउपाय, शनिदेवाचा संसार रक्षण मंत्र जप. साडेसातीचा प्रकोप शांत करून घरातील समृद्धी टिकवून ठेवण्याचे हे सर्वात शक्तिशाली माध्यम आहे. कसे करायचे? 28 ऑगस्टच्या रात्री 9 ते 12च्या दरम्यान शनिदेवाच्या फोटोसमोर किंवा मंदिरात 108 वेळा जप करा. ओम शनिचाराय नमः हा मंत्र 108 वेळा जप करा. तुमच्या घरातील पैशाचा ओघ वाढेल आणि कोर्ट कचेरी किंवा शत्रूच्या त्रासापासून पूर्ण मुक्ती मिळेल. पाचवा महाउपाय, डिजिटल भक्ती संकल्प आणि शनिदेवाचा जययोग. जेव्हा हजारो कुंभ राशीचे जातक एकाच वेळी शनिदेव आणि महाकालाचे नाव पुकारतात तेव्हा तुमच्या संसारावर रक्षासाठी ब्रह्मांडीय ऊर्जा जागरूक होते. आत्ताच्या आत्ता या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये संपूर्ण श्रद्धेने जय शनिदेव, ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त ही कमेंट करायला अजिबात विसरू नका. हा संकल्पना तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करो, काळ्या नजरेपासून, अचानक येणाऱ्या संकटापासून रक्षण करेल. पण 28 ऑगस्टच्या या काळ्या पौर्णिमेच्या रात्री कुंभ राशीच्या जातकांनो अशी कोणती एक महाभयंकर चूक अजिबात करायची नाही. जी एक चूक झाली तर साक्षात शनिदेव सुद्धा संसाराला तुमच्या वाचू शकणार नाही. पहा हा व्हिडिओ शेवटच्या आणि अंतिम भागात. थांबा, पुढे जाण्याआधी माझे हे शेवटचे शब्द तुमच्या काळजात कोरून ठेवा, कारण आता आपण या व्हिडिओच्या अंतिम महाटप्प्यावर आलो आहोत. उद्या 28 ऑगस्टच्या पौर्णिमेच्या सूर्योदयापासून कुंभ राशीच्या जातकांसाठी साक्षात काळाची महापरीक्षा सुरू होणार आहे. जी मी सांगितलेले 5 सिद्ध महाउपाय करा, नाही तर त्यांच्यासाठी हा इशारा नसून काळाची अंतिम ताकद आहे. 28 ऑगस्टच्या पौर्णिमेच्या रात्री या 3 चुका चुकूनही करू नका. पहिली चूक, मांसाहार मद्यपान अर्धम करणे. पौर्णिमेच्या या पवित्र दिवशी आणि रात्री मांसाहार किंवा मद्यपान अजिबात करू नका. शनिदेवाची साडेसाती चालू असताना हा अधर्म केल्यास साक्षात शनिदेवाचा प्रकोप सहन करावा लागेल. दुसरी चूक, पौर्णिमेच्या रात्री उघड्या आकाशाखाली एकटे फिरणे. 28 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 वाजता विनाकारण घराबाहेर किंवा ओसाड जागी जाऊ नका. चंद्राचे विषारी किरण आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर ताबा मिळवू शकतात. तिसरी चूक, कोणाचाही अपमान किंवा फसवणूक करणे. शनिदेव न्यायाचे देव, या पौर्णिमेला कोणाशीही वाईट वर्तणूक करू नका. निष्पाप माणसाचा तळतळाट तुमच्यावर उलटून पडू शकतो. हा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता शेअर करा. 28 ऑगस्टच्या या 142 वर्षानंतरच्या महाविनाशकारी विष योगापासून आणि शत्रूच्या षडयंत्रातून कुंभ राशीचे प्रत्येक भावाला आणि बहिणीला वाचवणे हे आपले कर्तव्य आहे.
हा व्हिडिओ आत्ताच्या आता व्हॉट्सॲपवर तुमच्या सर्व ग्रुप्समध्ये आणि नातेवाईकांना शेअर करा. तुमच्या एक शेअरमुळे कोणाचं तरी उद्ध्वस्त होणारं आयुष्य वाचू शकतं. पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात कोणता मोठा सुवर्णकाळ आणि जॅकपॉट योग्य उघडणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव स्मरण करा आणि टाईपमध्ये जय शनिदेव, जय महाकाल, श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त. वेळ संपत आली आहे, सर्वांनी सावध राहा. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शनिदेव. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये असे अचूक राशी भविष्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजेच की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. चला तर मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी स्वस्त खा, मस्त राहा आणि आनंदी राहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मंडळी, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. सर्वांना बाय बाय बाय.